नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आज एका महत्वाच्या, संवेदनशील आणि राज्यामध्ये त्याच महत्वपूर्ण असलेल्या, कारण या अशा चर्चांच्या मधून इकडे तिकडे गेलेला एखादा शब्द वादाचं कारण ठरतो. अशा चर्चांना आज आपण सुरुवात करणार आहोत. एकही शब्द इकडे तिकडे न जाता ही चर्चा घडायला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी काल परवा माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलंच तोंडसूक घेतलं. देवेंद्र फडणवीसांना अक्षरशः एकेरी तर बोललेच बोलले, पण शिवीगाळ केली. सोबतच त्यांच्या जातीचा उल्लेख करत त्या जातीचा उद्धारही केला. जरांगेंची ही स्थिती तोल ढळल्याची होती, वस्तुस्थिती समोर आणल्याची होती, की अजून काय होती, याबाबतच्या चर्चा तर व्हायलाच. अर्थात हा एक आजार गृहीत धरलं तर पुन्हा डॉक्टरकडे जायला हवं. म्हणून आपण डॉक्टर उदय निरुडकरांना इथे पुन्हा एकदा चर्चेसाठी बोलावलं. सर, आपलं स्वागत आहे. माझा पहिला आणि थेट प्रश्न आहे नमस्कार. की देवेंद्र फडणवीसांच्यावर जरांगेंनी केलेली टीका, यात देवेंद्र फडणवीसांना का टार्गेट करण्यात आलं? जरांगे देवेंद्र फडणवीसांच्यावरती का बरसले? माझा तुम्हाला प्रतिप्रश्न आहे. मग ते कोणावर बोलले असते? दुसरं कोण व्यक्तिमत्व होतं की जे त्यांना बोलण्यासारखं सोपं होतं, मला सांगा तुम्ही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हाच तर होते. खरा मुद्दा आहे. या प्रतिप्रश्नातच याचं उत्तर आहे. आणि मग या सगळ्याची नाळ जी आहे ना, ती अकेला देवेंद्र क्या करेगा इथपर्यंत जाते. डाव्या पायाच्या अंगठ्याने जी गाठ मारली ती 1000 हातांनी सोडवता येत नाही. हे उद्गार कोणाचे होते? तुम्ही एक लक्षात घ्या, प्रत्येक समाजाने आपले आदर्श, आपले सिम्बॉल, प्रतीक निवडायचे असतात. आपल्याला कोण रिप्रेझेंट करतो हे निवडायचं असतं. त्याच्यावरून त्या समाजाचा पोत कळतो. आज मराठा समाजातली मुलं देशात परदेशात उत्तम प्रकारे व्यवसाय करतायत, उत्तम प्रकारे संशोधन करतायत. हे चित्र जसं एका बाजूला आहे, तसंच एकर दीड एकर पाणी नसलेली कोरडवाहू जमिनीत घाम गाळणारा आणि आत्महत्या करणारा मराठा शेतकरी आहे, हे देखील तितकंच सत्य आहे. या दोन्हीचं आजचं रिप्रेझेंटेशन कोण करतोय? एकेकाळी ज्या समाजानं महाराष्ट्र सोडा संपूर्ण भारताला, अख्खल हिंदुस्थानला नेतृत्व दिलं आणि जे नेतृत्व आज 300-400 वर्ष चाललेलं आहे, त्याच्याच आणावाका घेतल्या जात आहेत, तिथंच तुताऱ्या फुंकल्या जात आहेत. त्यांचं नेतृत्व आज कोण करतोय? त्याच्या तोंडची भाषा काय आहे? त्याचं वागणं, राहणं, बोलणं हे कशाचं निदर्शक आहे? त्यातून कुठला निर्देशांक आपल्याला? हा प्रश्न एकट्या देवेंद्र यांच्यावर टार्गेट करून न्याय मिळणार आहे का, मला सांगा? सगळ्यांना माहिती आहे की हा प्रश्न न्याय प्रविष्ट आहे. त्याकरता भक्कमपणे संशोधन करावं लागेल, सर्वे करावा लागेल. त्या सर्वेचे निष्कर्ष कायद्याच्या चौकटीत बसून इतर कोणालाही धक्का न लागता अत्यंत कसोशीनं हे सगळं बसवावं लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने हे संशोधन केलं नाही का, मला सांगा? केलेलं आहे. यापूर्वी हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मिळालं नव्हतं का? मिळालेलं होतं. म्हणजे आरक्षण हे देवेंद्र फडणवीस देत नाहीत अथवा एकनाथ शिंदे देत नाहीत. ते त्याकरता फार तर या राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून प्रयत्नशील असू शकतात. त्यांच्यावरती जबाबदारी आहे की त्यांनी ते करावं. ते करत नाही आहेत का, असं कोणाचं म्हणणं आहे का? तर ते अत्यंत चुकीचं आहे. मग अशा वेळेला एकाच व्यक्तीला टार्गेट करायचं आणि त्याच्या विरुद्ध सतत हे बोलत राहायचं, याच्यातनं आपल्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून जो आपण आता निवडतोय, तो काय प्रतिनिधी निवडलेला आहे याचा विचार करायची गरज आलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस वॉज इझी, लो हँगिंग फ्रूट आहे. एक विशिष्ट जातीच्या विरोधात एक विशिष्ट वक्तव्य करून आपण त्याच्या विरोधात वातावरण पेटवायचं आणि त्याच्यातनं आपल्या मागण्या आता दूर राहिल्या. आता मराठा आरक्षणाची मागणी नाहीये. आता काही नाही. आता फक्त एकच मागणी आहे, ती म्हणजे तो अमुक अमुक आहे. ती शिवी सुद्धा मला इथे उच्चारायची नाही. तो अमुक अमुक आहे. याच्याने प्रश्न सुटणार आहे का, मला सांगा? याच्याने नोकऱ्या मिळणार आहेत का? हा खरा सवाल नाही. ते जे देवेंद्रवर टीका झाली याच्यात काही आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही. ते जे बिप बिपचे वाक्य होते ते खूप होते बिप बिपचे वाक्य. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की
सगळ्या माध्यमांनी अजिबात बीप न वाजवता ती वाक्य दाखवली. मला वाटतं दाखवली तर दाखवली, पण त्यात एकाही माध्यमाने अशा स्वरूपाचं विधान केलं नाही की जरांगेंची जीभ घसरली, जरांगेंनी खालच्या भाषेत टीका केली असे शब्द वापरले नाहीत. जरांगे स्पष्टच बोलले, जरांगेंनी दिला इशारा, जरांगेंनी केलं असं, जरांगेंनी केलं तसं, अशा स्वरूपाच्या सगळ्या बातम्या आपण बघितल्या. माध्यमांचाही तोल जरांगेंच्या सोबत ढासाळलाय की ब्राह्मण जात आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्हीही सॉफ्ट टार्गेट आहेत, ही जरांगेसारखीच जाणीव माध्यमांना देखील झालेली आहे, असं म्हणता येऊ शकेल याच्यामध्ये की त्यांनीही हे धोरण स्वीकारलंय. जरांगेंचं आंदोलन पूर्णपणे माध्यमांनी चालवलं हे थोडस अतिशयोक्त होईल, कारण जरांगेंच्या मागण्यांना अनेक ठिकाणी त्यांनी गर्दी गोळा केली. वस्तुस्थिती ही गर्दी काय फक्त माध्यमांमुळे गोळा झाली असं आपल्याला सरसकट विधान करता येणार नाही. परंतु त्यांची जी विधान आहेत त्या विधानांना वारंवार प्रसिद्धी देऊन वातावरण चिघळत, पेटवत आणि तापवत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माध्यमातल्या काही निवडक लोकांनी निश्चितपणे केलेलं आहे. म्हणजे माध्यमातल्या लोकांच्या हस्ते ते ज्यूस पिताना आम्हाला दिसत आहेत. माध्यमातल्या लोक लोक त्यांना काय प्रकारचे प्रश्न विचारतायत. तिथली जी व्यवस्था आहे ती सगळी व्यवस्था लावण्यामध्ये माध्यमातले प्रतिनिधी आघाडीवर आहेत. हे वृत्तसंस्थांनी, त्यांच्या मालकांनी, त्यांच्या संपर्काने त्याला दिलेलं काम होतं असं आपण म्हणायचं का? मग वृत्तपत्राचं नेमकं काम काय, हे सगळेच प्रश्न येतील. हे सगळे खूप अडचणीचं कॉम्प्लेक्स आहे. याच्या मागची सगळी गणितं आता उघड झालेली आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे वी कॅन टेल द स्टोरी, वी कॅन चेंज द स्टोरी, बट वी कॅनॉट मेस अप द स्टोरी. आम्ही स्टोरी सांगू शकतो, आम्ही स्टोरी चांगल्यासाठी बदलू शकतो, पण आम्ही स्टोरीची वाट लावू शकत नाही. ती आमच्यावर जबाबदारी आहे पत्रकार म्हणून. आपण तिथे पत्रकार म्हणून गेल्यानंतर त्या स्टोरीची वाट लावली का याचा विचार करायची वेळ आली. सर, या सगळ्यामध्ये आपण म्हणतोय की ठीक आहे, देवेंद्र फडणवीसांच्या शिवाय दुसरं कुठलं नाव आपल्याला दिसत नाही, पण आताचा जो टायमिंग आहे तो साधला गेलाय की अपरिहार्यतेतून आलाय? म्हणजे काय झालंय नेमकं हे? आता जरांगेंनी या सगळ्या शेवटच्या टप्प्यामध्ये आधी छगन भुजबळांचा उल्लेख छग्या करणं आपण बघितलं होतं. वडेट्टीवारांना शिव्या घालताना राहुल गांधींना सजेशन दिलं होतं की या असल्याला तुम्ही नेता कशाला करून ठेवलाय. म्हणजे छगन भुजबळ, वडेट्टीवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या सगळ्यांना ज्या भाषेत जरांगे बोलले ते आपण सगळ्यांचं ऐकलेलं आहे. त्यांच्या सहकार्यांनाही ते कोणत्या भाषेत बोलले ते आपण ऐकलंय. आत्ता फडणवीसांच्या विषयी बोलताना टायमिंग बाबत काय बोलाल तुम्ही? तो साधला गेलाय की असा ओघात आलेला आहे? निवडणुकीची घोषणा साधारणतः 10 ते 12 दिवसावर आलेली असताना अशा प्रकारचं विधान करून पुन्हा जातीय दुरावा उडवायचा आणि त्यातनं काही गणित साधायची, हे तर अगदी अगदी उघड आहे. विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पीय आपल्याकडे सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये अर्थसंकल्पाच्या ऐवजी या विषयावरच चर्चा होऊन पुन्हा सभात्याग, पुन्हा घोषणा, पुन्हा घेराव, अशा सगळ्या गोष्टी होऊन पुन्हा हाती काहीच लागणार नाहीये. हा सगळा टायमिंग साधण्यापेक्षा सुद्धा मला एक तुम्ही विचार करा सुशील, जी आज मराठा समाजातली अत्यंत गरीब मुलं आहेत, ज्यांच्या घरी आत्महत्या केलेला बाप आहे, मोलमजुरी करणारी आई आहे, आयुष्यात काही करायचंय, अशा मुलांना आज ही सगळी वक्तव्य पाहून काय वाटत असेल मला सांगा? कुठली जगण्याची उमेद मिळत असेल? काय आयुष्यात संशोधन करावं असं वाटत असेल मला सांगा? काय आयुष्यात काही वेगळं आपण करावं, काही उद्योगधंदा उभा करावा, काही मोठं शिकावं, याची कुठली प्रेरणा मिळत असेल? कुठलं उद्बोधन प्रबोधन महाराष्ट्राचं या सगळ्यातनं होतंय? या ज्या शिव्या आहेत याच्यातनं महाराष्ट्राचं प्रबोधन झालं असं म्हणायचं का? मग पुन्हा महाराष्ट्राची पुरोगामी, मग फुले शाहू आंबेडकर, ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा अहो मराठा समाजातली मुलं परदेशात जाऊन, मी तुम्हाला खरंच सांगतो, अनेकांशी माझा संबंध आलाय, उत्तम पदावर काम करतायत. किती कष्टाने ती मुलं वर आली आहेत. कोण ऊसतोडणी कामगाराचा मुलगा होता, कोण पाथरवाटाचा मुलगा होता, म्हणजे ते रोजगार हमी योजनेवर काम करणारा मुलगा होता, तो कसा शिकला, कसा वर आला, या स्टोरीज आपण जास्त आणल्या पाहिजेत. का मला सांगा, एका व्यक्तीच्या विरोधात, त्याच्या जातीच्या विरोधात अशा सतत शिव्या द्यायच्या, बरं तुमच्याकडे सोल्युशन आहे का मला सांगा? हे कसं बसवायचं कायद्याच्या कक्षामध्ये? सुप्रीम कोर्टाला तुम्ही असं लिहित का नाही की मला सुप्रीम कोर्टासमोर बोलवा, कोणत्याही वकिलाची गरज नाही, मीच केस लढतो, असं कोणी म्हणतंय का इकडे मला सांगा? मग जे प्रामाणिकपणे प्रयत्न करून हे मिळवून द्यायचा प्रयत्न करतायत
त्यांना पुन्हा बदनाम करण्याचं षडयंत्र कशा करता? त्याच्याने समाजाचं किती नुकसान होत आहे हे कळल्यानंतर त्या समाजाची विफलता केवढी मोठी आहे, त्या समाजाचं नैराश्य, एकाकीपण त्या मुलांचं किती मोठं असेल याचा विचार करा. भारत जेव्हा तरुण होतोय, अमृतकालात येतोय, त्या अमृतकालाचा अर्थ 75 ते 100 नाहीये फक्त. भारत पुढची 25 वर्ष फक्त तरुण असणार आहे. त्या तरुणाईला मॅन्युफॅक्चरिंग, आज चायना प्लसच्या ऐवजी इंडिया प्लस वन अशी पॉलिसी जगात सर्वत्र आलेली आहे. आत्मनिर्भरमुळे आपला एसएमई सेक्टर खूप जोरात वाढतोय. एमएसएमई साठी या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठी तरतूद करण्यात आली. R&D ची बजेट पूर्णपणे सरकार देशाचं वाढलेलं आहे. रेल्वे, विमान, रस्ते, कोळसा, पोलाद हे सगळं विद्युत वेगानं वाढतंय. इलेक्ट्रिक व्हेकल्स आपल्याकडे खूप मोठ्या वेगानं वाढत आहेत. मागच्या EPFOचे आकडे बघा, 1,40,00,000 लोकांना आपल्याकडे जॉब्स मिळाले. आज संपूर्ण जग आमच्याकडे आशेने अपेक्षेने बघतंय आणि आम्ही एका गावातल्या संपूर्ण महाराष्ट्राला वेठी धरू पाहणाऱ्या की ज्याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तराचा का भाग काही नाहीये. हे प्रश्न उपस्थित करतायत, मी त्याचा पूर्णपणे आदर करतो. परंतु नुसते प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा तुम्ही त्याच्या उत्तरादाखल काय करताय, तर एका व्यक्तीला टार्गेट करताय. एका व्यक्तीला टार्गेट करून हा प्रश्न सुटला असता तर तो महाराष्ट्राने कधीच सोडवला असता. किंवा ती व्यक्ती तो सोडवायचा प्रयत्न सर्वात जास्त करते हेही लक्षात घ्यायला पाहिजे. सर, याच्यामध्ये एक गोष्ट जाणवते, तुम्ही निवडणुकीचे विश्लेषक आहात, निवडणुकीचे उत्तम सेफॉलॉजिस्ट आहात, तुम्हाला सगळं माहित आहे. हा सगळा लढा आपण सांगितलेल्या एकूण स्थितीनुसार नोकऱ्यांसाठी फक्त असा बिलकुल नाहीये. शिक्षण व्यवस्थेत म्हणाल तर थोडंफार 19-20 चालतं, पण IIM आणि मेडिकलच्या जागा सोडल्या तर बाकी बहुतांश जागा रिक्तच आहेत. त्यामुळे हा लढा शिक्षणासाठी पण फार महत्वपूर्ण आहे असं वाटत नाही. पण मंडल नंतर ज्या राजकीय जागा आरक्षित झाल्यात त्या राजकीय जागांसाठीचा हा लढा जास्त लढला जातो आहे का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतोय. कारण मंडल नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग म्हणून एक जागा राखीव झाल्या आणि तिथलं मराठा समाजाचं प्रतिनिधित्व जरासं कमी झालं, अल्प झालं. तर त्या जागांसाठीचा हा लढा आहे का, आणि त्यामुळे ग्राउंड लेवलवरून लोक असे पेटून उठलेले आहेत का? तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? तुमचं विश्लेषण अतिशय बरोबर आहे. मंडल आयोगानंतरची आपल्याकडची राजकीय सामाजिक परिस्थिती खूप वेगानं बदलली. त्याच वेळेला काय झालं, शेती किफायतशीर जी थोडीफार होती त्या शेतीमध्ये वाटेकरी खूप आले. शेती मालाच्या किमतीचा बेभरोशीपणा, त्याचं पावसावरचं अवलंबित्व, या सगळ्यामुळे जो शेतकरी आहे तो शेतकरी नाडला गेला. त्याची जी व्हॅल्यू चेन उभी राहायला पाहिजे होती, डायरेक्ट टू कस्टमर यायला पाहिजे होतं, त्याच्यात तंत्रज्ञान यायला पाहिजे होतं, या सगळ्या गोष्टी ज्या वेगानं व्हायला पाहिजे होत्या त्या वेगानं झाल्या नाही. त्यामुळे शेतीतून अनेक लोक बाहेर पडायला लागली आणि ती शहराकडे धाव घेऊ लागली. शहरं मोठी व्हायला लागली आणि ही परिस्थिती थांबणार नाहीये. तुम्हाला मी सांगतो, पुढच्या 10 ते 20-15 वर्षामध्ये या मोठ्या महानगरामध्ये आणखीन 40 कोटी लोक समावली जाणार आहेत आणि ती सगळी ही खेड्यातल्या अनेक उद्योग व्यवसायातून शेती वगैरे ह्याच्यातच तिकडे येणार आहे. आता शेतीमधली लोक कमी झाली चिंतेची बाब आहे का, तर अमेरिकेमध्ये 1900 साली 40% लोक शेतीत होती आणि 2000 साली तो आकडा 4%वर आला होता. याचा अर्थ त्यांचं उत्पादन कमी झालं का? अजिबात नाही. तर त्याच्यात मॉडर्नायझेशन आलं, त्याच्यात टेक्नॉलॉजी आली. या सगळ्यातून आपल्याकडे ही प्रक्रिया नीटपणे राबवली गेली नाही, त्याच्यामुळे हातातनं अर्थसत्ता गेली. निवडणुकीच्या या रिफॉर्म्स नंतर, मंडल कमिशन नंतर आमच्याकडून पॉलिटिकल सत्ता पण गेली. त्यामुळे एक प्रकारचं काय ज्याला आपण म्हणू त्रिशंकूपण आहे, ते त्रिशंकूपण समोर येतं आणि त्यातून मग भिरभिरल्यागत हे असे नेते निवडले जातात आणि त्या नेत्यांना त्या समाजातला एक गट प्रतिष्ठा देताना आपल्याला दिसतो. पण ते प्रश्न मांडतायत त्याची उत्तर लॉजिकली जी कायद्याच्या चौकटीत बसायला पाहिजे ती मांडताना आपल्याला दिसत नाही. फक्त मी जातो, मी अमुक करतो, मी तमुक करतो, ह्याचे प्रश्न नाही सुटणार आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. सर, समजून घेणं गरजेचं आहे. मी पेटवतो, उभा महाराष्ट्र चेतला जाईल, तुमची वाट लागेल, या शब्दांनी चालणारं नेतृत्व मराठा समाजाचं सर्वंकष नेतृत्व बनत आहे. एकीकडं फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणायचं, एकीकडं मराठा समाजाच्या मधले असे काही नेतृत्व तयार झाले जे अगदी
छत्रपती शिवरायांच्या कालखंडापासून ते आतापर्यंत एवढे नेतृत्व तयार झाले. या नेतृत्वाने एक वेगळी दिशा मराठा समाजाला दिली होती. मराठा समाज हा गावगाडा घेऊन चालणारा समाज आहे. तो संपूर्ण समाजाचं नेतृत्व करतो. अशा वेळी जरांगे यांच्यासारख्या नेतृत्वाला मराठा समाज आपला चेहरा करतोय, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते? क्षण वाटते. हे संपूर्ण समाज करतोय असं नाहीये. समाजातला एक वर्ग जो जिओग्राफिकली एका भागात कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, तो निश्चितपणे करतोय. पण बाकीच्या भागामध्ये त्यांना जे ट्रॅक्शन मिळतंय ते कशा करतायत त्याचा अधिक सखोल समाजशास्त्रीय विचार करण्यात आला पाहिजे. आणि त्याचं उत्तर हे शेतीच्या आजच्या अवस्थेमध्ये आहे. जर 3-5 एकर शेतीमध्ये लोकांची पोटं व्यवस्थित भरली असती, त्यांना शाळा, कॉलेज, माणस सगळं मिळालं असतं, तर कदाचित त्याची तीव्रता कमी झाली असती. परंतु आज शेतीच्या आजच्या अवस्थेमुळे हातात पैसा नाही, उत्पन्नाचं दुसरं साधन गावात निर्माण झालेलं नाही आणि परंपरागतरित्या जी आम्हाला वहिवाट होती ती वहिवाट पण आमच्या हातातनं राजकीय जाऊ लागली. याच्यातनं एक दिशाहीनता येते आणि ती दिशाहीनता जे मिळेल ते नेतृत्व आपलं आहे असं मानायला लागते. त्यामुळे एक वर्ग त्यांच्या बरोबर जातोय. हळूहळू त्या वर्गाला समजून येईल की याच्याने प्रश्न सुटणार नाहीये. प्रश्नाची तीव्रता कदाचित समाजासमोर येईल, पण प्रश्नाची तीव्रता तर कळलेलीच आहे. एवढे मूक मोर्चे काढल्यानंतर आणखी काही वेगळे त्यात प्रश्नाची तीव्रता नाही. परंतु हेच कायद्याच्या चौकटीत बसवणं हे इतकं जिकिरीचं काम आहे की ते असं एका रात्रीत होईल अशी परिस्थिती नाहीये. बरं, ज्यांच्या विरोधात तुम्ही हटवायची भाषा करतायत त्यांना हटवून हे आंदोलन मिळणार आहे का? तर मग आतापर्यंत जे सगळे मुख्यमंत्री झाले त्यांना तुम्ही काय प्रश्न विचारणार आहात? आज त्यांच्यापैकी एकाचंही नाव तुम्ही घेत नाही. हे सर्व मराठा समाजाचेच होते. पृथ्वीराज चव्हाण होते, अशोक चव्हाण होते, अशोक चव्हाणांच्या आधी शंकरराव चव्हाण होते, विलासराव देशमुख होते आणि शरद पवार साहेब होते. आणि ते तर 4 वेळा झालेले होते. ते घ्यायचं नसतं नाव. ते 4 वेळा तुम्ही मला सांगताय का? बरं ठीक आहे. आता 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 कुठल्या पदावरून आपल्याला कोणी काढणार नाहीये, दोघांनाही आपल्याला, पण घ्यायचं नसतं. पण मला असं वाटतं की हा प्रश्न अशा पद्धतीने सुटणार नाही. आणि मी तुम्हाला हेही सांगतो, जरी उद्या आरक्षण मिळालं ना, तुम्ही आज लिहून ठेवाय, तरी सुद्धा मराठा समाजाचे सगळे प्रश्न सुटणार आहेत का? नाही सुटणार आहेत. लक्षात घ्या, जो वर्ग वर्षानुवर्ष, दशकानुदशक इतका मागे राहिलेला आहे, त्याच्या मानसिक भूमिकेत बदल करण्याकरता, त्याला मुख्य प्रवाहात संधींचा लाभ मिळण्याकरता केवळ आरक्षण काढून देऊन चालणार नाहीये. त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील. त्याची काहीशी सुरुवात या सरकारने आणि याच्या आधी देवेंद्र फडणवीस सरकारने केलेली मला दिसत होती. मग अनेक महामंडळ त्याकरता स्थापन झाली, वसतिगृह होती, करण्यात आल्या. दिस इज व्हॉट इज रिक्वायर्ड. दिस इज व्हॉट इज रिक्वायर्ड. पण काय आहे, आज इंजिनिअरिंगला जर ऍडमिशन पाहिजे असेल तर विशिष्ट कॉलेज सोडली तर कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्हाला 45% असेल तरी आज ऍडमिशन मिळते. तिकडे मुळात सीट वेकंट आहे. इंजिनियर झाल्यानंतर तुम्हाला जॉब मिळत आहेत का? इंजिनियर झाल्यानंतर तुम्हाला जॉब कोणत्या दर्जाचे मिळत आहेत? तुम्ही तुमची गाव सोडून इतरत्र काम करायला जायची मानसिकता आहे का? का तुम्हाला गावातच इंजिनियर म्हणून जॉब हवे? तुमचं हे मानसिक पालन पोषण जे आहे ना, एका नव्या युगासाठी ज्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आता फार मोठ्या प्रमाणावर सगळ्यांचे जॉब डिस्प्लेस होणार आहेत, नवीन निर्माण होणार आहेत. त्यात फक्त काही एका जातीचे लोक भरडले जाणार नाहीयेत, सगळेच भरडले जाणार आहेत. इट्स नॉट जस्ट मराठास, एव्हरी ओबीसी, सीकेपी, ब्राह्मण, प्रत्येकाला हे फेस करावं लागणार. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो प्रचंड मोठा काय महापूर किंवा एक प्रलयंकारी लाट येते, त्याच्यात हे सगळं आपल्याला बदलावं लागणार आहे. आपली मानसिकता, आपण आपल्या घरामधले संस्कार कसं मुलाला वाढवतो, त्यांच्यामधली तंत्रज्ञान कुशलता. आज पूर्वी आपल्याकडे लिहिता वाचता यायचं तर तुम्हाला साक्षर म्हटलं जायचं. आज साक्षरतेची डेफिनेशन तुम्हाला मोबाईल नीट वापरता येतो की नाही, त्याच्यावरनं बँक ट्रान्झॅक्शन करता येतात की नाही, याच्यावर ठरते. लक्षात घ्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. मग यासाठी आपला समाज तयार करायचा आहे. त्याची तयारी आपण करायची आहे का दिवसभर चॅनलवर हे बघून याला शिवी घाल, त्याला शिवी घाल,
आता मी चाललो असं नाहीये. अहो किती किती तुम्हाला सांगतो, मराठा समाजातल्या अनेक तरुणांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर इतके अप्रतिम लेख लिहिलेले आहेत, दिशादर्शक अशा प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत. या त्या समाजातल्या तरुणांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत की या संधी उपलब्ध आहेत. इंटरनेट टेक्नॉलॉजीचा महासागर आहे. 16व्या शतकात इंग्रजांनी राज्य केलं कारण त्यांनी समुद्रावर राज्य केलं. इंटरनेट हा 21 आणि 22व्या शतकाचा महासागर आहे. आज त्याच्यावर, त्या इंटरनेटवर आम्ही बातम्या फक्त या फॉरवर्ड करत बसलोय, बॅकवर्ड आणि फॉरवर्डचे गेम खेळत बसलोय. परंतु त्या इंटरनेट टेक्नॉलॉजीचा वापर करून, परवा मला एक विमानात शीख मुलगा भेटला, बिझनेस क्लासमध्ये. मला वाटलं बडे बाप का बेटा आहे. हा काय 23-24 वर्षाचा. ओळख झाल्यानंतर तो मला म्हणला, अंकल मेरा 60-70 करोड का धंदा है, 2 साल में किया मैंने. अरे म्हटलं 60-70 कोटीचा धंदा काय करतो हा? मला वाटलं डायमंड बिमंड असा काही व्यवसाय असेल का. तुम्हाला सांगतो, याच्या कॉलर ट्यून आहेत ना सुशील, फोन वाजल्यानंतर कॉलर ट्यून, त्या त्यांनी ज्या गुरु ग्रंथ साहिब आहेत त्यातल्या ज्या त्यांच्या ओव्या आहेत, त्या ओव्याने चाली लावल्या आणि त्या त्यांनी एडिट करून त्या त्यांनी कॉलर ट्यून म्हणून विकायला सुरुवात केली. आणि बघता बघता वर्षा 1.5 वर्षात या पठ्ठ्याचा बिझनेस 30 कोटीचा झाला, 60 कोटीचा झाला. मला तुम्ही सांगा, का नाही आमची 4 मराठा मुलं एकत्र येत आणि तुकारामाचे अभंग, ज्ञानेश्वरांचे अभंग हे असे एकत्र करून ते पॉप्युलर करू शकत. मला सांगा, आज 60 कोटी कशाला म्हणतात 18 महिन्यामध्ये. अशा कितीतरी शेकडो आयडियाज आहेत. तुम्हाला सांगतो, आता ईव्ही वर एवढं मोठं संशोधन होत आहे. जनधन, आधार आणि मोबाईल याच्यावर आधारित जर तुम्ही ऍप निर्माण केलं, त्याच्यावर आधारित जर काही व्यवसाय निर्माण केले, याचं मार्गदर्शन करायचं आपल्या लोकांना. का आम्हाला फक्त आरक्षणाच्या एका विळख्यात अडकून पडायचे. शेतीमध्ये अनेक प्रयोग होत आहेत. आमचे नरेंद्र बोडके आहेत पिंपरी चिंचवड जवळ, एका एकरमध्ये 1 लाख रुपये शेतीत मिळवून दाखवत आहेत. उद्या परवा त्यांच्या सगळ्या शेतीचा अभ्यास करायला नियोजन आयोगाचे माजी प्रमुख राजीव कुमार येत आहेत. की काय अफलातून 300-300, 400 तरुण दररोज त्यांना भेटायला येतात, शिकून घेतात. काही यशस्वी होतात, काही अयशस्वी होतात. परंतु काही लोकांचं आयुष्य बदलतं. आपण हे सकारात्मकरित्या का घेत नाही? दुसऱ्याला शिव्या घालून, शिव्या घालणारा माणूस मोठा होत नाही, लक्षात ठेवा. आपण वापरले जातोय. तुम्ही बदल 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 मानसिकता बदल, मानसिक स्थितीत बदल असं म्हणताय, भूमिकेत बदल असा शब्द वापरताय. इथेही बराच भूमिकेत बदल सारखा दिसतोय की जरांगेंनी ज्या आतापर्यंत भूमिका घेतल्यात त्या सतत बदललेल्या जाणवलेल्या आहेत आपल्याला. या बदललेल्या भूमिका, बदललेली वाक्य याच्यावर जरा गांभीर्यानं विचार करायला हवा. कारण रोज एक वेगळं काहीतरी ऐकायला मिळतं. कधी सगळे तर कधी सोयरे, तर कधी सगळे सोयरे, कधी निघालो तर कधी आलो, कधी थांबलो तर कधी जाणार आहे, कधी यांना बोलणार नाही तर कधी बोलणार आहे. हे सगळं काय आहे सर? मला असं वाटतं की त्यांनी एक डायरी ठेवली ना, तर आपण काय काय भूमिका बदलल्या याचं त्यांना स्वतःला पडताळून बघता येईल. या प्रत्येक बदलणाऱ्या भूमिकेबरोबर तुमचा एक एक साथीदार तुमच्यापासून तुम्ही गमावत जाता. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे का बाहेर पडले? बदललेल्या भूमिकांमुळे बाहेर पडले. लक्षात घ्या. बाकीचे आरोप वगैरे सगळे बाजूला ठेवूया. ही बदललेली भूमिका जी आहे. अजितदादा पवार का बाहेर पडले? बदललेल्या भूमिकांमुळे बाहेर पडले. जरांग्यांबरोबरची लोक का बाहेर पडतायत? बदललेल्या भूमिकांमुळे बाहेर पडतायत. तुमचं मग हे वैयक्तिक केंद्रित, व्यक्ती केंद्रित, आत्मकेंद्रित, स्वार्थी वाटायला लागतं. त्याच्यातला फोलपणा दिसायला लागतो आणि एवढं सगळं लढून हाताशी काहीच येणार नाही हे जेव्हा लक्षात येतं तेव्हाची विफलता फार मोठी असते मित्र. त्यामुळे त्यांनीच एक डायरी ठेवावी आणि आपण काय काय भूमिका बदलल्या. कारण पत्रकार म्हणून या सगळ्याचा लेखाजोखा ठेवायला आता एक छोटा कॉम्प्युटरच घ्यायला लागेल असं मला वाटतं. इतकं ते रोज बदलत आहे आणि हे भूषणावं नाहीये. आंदोलन असं चालत नाही. पण तरीही हे सगळं मांडणाऱ्यांच्या मनामध्ये एक अनामिक भीती असते. म्हणजे कोणीतरी एक महाराज येतात, ते बोलतात, हरिभक्तीपरायण असतात, त्यांच्यावरती मुंबईत हल्ला होतो. तुमच्या माझ्यासारखी माणसं आपल्या आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर बोलतात, त्याच्यावरती अक्षरशः इज्जतीचे वाभाडे काढणारा, म्हणजे विषय मूळ सोडून दुसरीकडेच, पण त्याला अश्लील शिवीगाळ करत, ट्रोल करत करणारे व्हिडिओ प्रसृत केले जातात. मग जात शोधली जाते, त्यावर टार्गेट केलं जातं. हा असा आवाज दबेल अशा जातीय शिवीगाळी?
ट्रोलने आवाज दबत नाही, ट्रोलने आवाज पोचतो, लक्षात ठेवा. आता हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही टाकाल ना तेव्हा तो ट्रोल होणार आहे. यातली माझी वाक्य जी आहेत ना त्यातलं अर्धवट कट करून तेवढंच फक्त पसरवलं जाणार. हे हे होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. परंतु पत्रकाराचं काम हे समाजामध्ये सत्य सांगून डोळे उघडणे, योग्य मार्गदर्शन करायचं आणि पुढे येणाऱ्या काळासाठी त्यांना तयार करायचं, हे देखील आहे. हे अशा पद्धतीनं जर समाज तयार होत असता तर त्याला आम्ही कुठे अडकाठी केली नसती. अशा पद्धतीनं उद्यासाठीचा समाज निर्माण होणार नाहीये. आणि ही 25 वर्षाची संधी जर मराठा समाजाने घालवली आणि इतरांनी मिळवली तर पुन्हा वैफल्य येईल. त्यामुळे सोशल मीडियावरच्या रिॲक्शनना तुम्ही फार महत्व देऊ नका. हे कसं झालंय माहितीये का, कोल्हापुरात कुस्ती चालू होती. एक मर्तुगडा पैलवान होता आणि एक तगडा पैलवान होता. त्यांची कुस्ती सुरू झाली. तगड्या पैलवानांनी मर्तुगड्या पैलवानाचा पट काढला, त्याची पाठ जमिनीला टेकली, सगळ्यांचा जल्लोष झाला. पंच मध्ये उभारले, त्यांनी दोघांचे हात हातात घेतले. सगळ्यांना वाटलं आता जो जिंकलेला तगडा पैलवान आहे त्याचा हात वर जाईल. तर पंचांनी या मर्तुगड्या पैलवानाचा हात वर केला. लोक म्हणले अहो तो तर खाली पडला होता, हा जिंकलेला आहे. तो म्हणला जिंकला तो ठीक खरा आहे, पण या मर्तुगड्या पैलवानाला लाईक जास्त मिळाले होते. हे असं आहे. परवा एका मुलीने लिहिलं, माझी 85 वर्षाची आजी गेली, त्याला 200-300 लाईक्स आल्या हो 2 तासाभरात. लोक कशाला लाईक करतायत हे तरी जरा वाचा किमान. अहो तिची आजी गेली आहे, त्याला लाईक कसलं करताय? या सोशल मीडियाच्या ट्रोलिंगवर फार विश्वास आपण ठेवू नये. काही मूलभूत सूचना कोण करताय का? या कार्यक्रमात सुद्धा जर टीका करायची असेल ना तर आमच्या आडनावावर टीका करू नका, त्याच्याने तुम्हाला काहीही मिळणार नाहीये. आणि जर असं वाटत असेल ना की आमच्या आडनावावरून टीका करून तुम्हाला काही मिळणार आहे तर जरूर करा, आम्हाला आनंद होईल तुम्हाला काही मिळाल्याचा. पण मी तुम्हाला सांगतो काहीही पदरी पडणार नाहीये. त्यापेक्षा कायद्याच्या चौकटीत हे कसं बसवायचं याच्याकरता कन्स्ट्रक्टिव्ह सूचना द्या. त्या 100% आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. सर, एक शेवटचा प्रश्न. मराठा आरक्षण आंदोलन एका अत्युच्च पातळीवर मधल्या काळामध्ये गेलेलं होतं. लाखोंचा जनसागर याला उपस्थित होता. महाराष्ट्रातून करोडोंचं जनसमर्थन होतं, अशी स्थिती एकूण होती. या सगळ्याला सकारात्मक अर्थाने नेलं असतं तर महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेत उलथापालथ करण्याची शक्ती देखील या आंदोलकांच्या मध्ये निर्माण झालेली होती, ज्यावरती अनेक भाष्य केले गेले. ही संधी अशा स्वरूपाची वक्तव्य करून जरांगे आणि मराठा समाज याने गमावली आहे का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पडतो. अशी संधी गमावली आहे की नव्हतीच कधी? तुम्ही फार लिमिटेड अर्थाने बघताय सुशील याच्याकडे. या आंदोलनातून जर अ ची सत्ता जाऊन ब ची सत्ता येणे एवढाच जर याचा उद्देश असेल तर समाज पुन्हा तसाच राहणार आहे. माझा मूलभूत प्रश्न आहे, हा समाज वरती येणार आहे का? या उपलब्ध होणाऱ्या ज्या सगळ्या पुढच्या 25 वर्षातल्या संधी आहेत त्या कॅप्चर करण्या इतका तो सक्षम बनणार आहे का? आज एक सरकार गेलं आणि दुसरं आलं आणि समाज तसाच राहिला. अहो इतके मुख्यमंत्री मराठा झाले, त्याच्यामुळे काही बदललं का मला सांगा? आज पहिल्यांदा काहीतरी बदलायची एक प्रक्रिया सुरू होते. स्कॉलरशिप सुरू झाले आहेत, वसतिगृह सुरू होत आहेत. देयर आर सो मेनी थिंग्स विच आर हॅपनिंग. आज जर तुम्हाला स्वतःला कर्ज काढायचं असेल, मला माहितीये मी जेव्हा 25 वर्षाचा 20 वर्षाचा होतो तेव्हा कर्ज काढण्यासाठी व्यवसाय करता काय खस्ता काढावं लागला. आज तुम्हाला एका मिनिटात कर्ज उपलब्ध होत आहे तुम्हाला. आज तुमच्याकडे चांगली आयडिया असेल तर व्हेंचर कॅपिटलिस्ट, जनधन आधार आणि मोबाईलवरची आयडिया असेल तर व्हेंचर कॅपिटलिस्ट तुमच्या मागे लागतात पैसे. आज याच्याकरता तुम्हाला तयार करायचं. हे आंदोलन एक फडणवीस किंवा शिंदे यांच्या सरकारच्या रिमूव्हलसाठी होतं का? तर मला असं वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. कारण देऊ शकतील तर हेच देऊ शकतील ही परिस्थिती आहे आता. बाकीच्यांचं सगळं आपण पाहिलेलं होतं. बाकीच्यांच्या तुताऱ्या पिपाण्या सगळ्या वाजवून झालेल्या होत्या. चला, तुताऱ्या कुठे वाजतात, तुताऱ्यात प्राण फुंकले जातात. प्राण म्हणण्यापेक्षा श्वास फुंकला जातो रायगडावरती आणि आवाज येतो अंतरवली सराठी या जालना जिल्ह्यातील गावातून. तुतारी फुंकली कुठे जाते, वाजते कुठे, हे सगळं महाराष्ट्रानं बघितलं. एकूणच काय तर आरक्षणाच्या निमित्ताने पेटलेलं आंदोलन एका राजकीय वळणावर नेऊन त्याचा राजकीय परिसमाप्ती करण्याकडेच ही वाटचाल चाललेली आहे.
मला वाटतं ते रायगडावर पुन्हा वाचन झालं आणि इथे मात्र समाप्ती होते आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करता येऊ शकेल. जरांगेंच्या बदलत्या भूमिका, जरांगेंची एकूण मनोवस्था याचा विचार केला तर या आंदोलनाला जातीय संघर्षाकडे नेण्याचीच ही हा सगळ्या एकूण प्रयत्नांचा भाग दिसतोय. धन्यवाद सर. आपण खूप खूप आभार आपले. ही चर्चा केली आणि खूप चांगली माहिती दिली. खूप खूप आभार. थँक्यू.